महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मान्यता रद्द करावी अशी मागणी करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। मराठीनं बोलणाऱ्या लोकांना मारहाण करणं, त्यांच्याविषयी द्वेषपूर्ण भाषा बोलणं, द्वेष पसरवणं, दमदाटी करणं यामुळे मनसेची मान्यता रद्द केली जावी अशी याचिकेद्वारे मागणी करण्यात आलेली आहे। या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांना सुद्धा पत्र पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे, मराठी लोकांचा पण विरोधक आहे। म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। मी पंडित सुनील शुक्ला, उत्तर भारतीय विकास सेना, एक सनातनी हिंदू पार्टी म्हणून आम्ही सगळ्यांना हिंदूंना संघटित करणार आणि तुमच्या विरुद्ध उभा ठेवणार। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भय्य ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भय्य प्रयत्न करणार असतील तर मग भय्याला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कुठे करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्यात पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण ते देखील पाहूया। नाही, असं कधीच भारतीय जनता पार्टी करणार नाही, त्याला आमचं समर्थनही नाही। मनसेने हा विचार करू नये। मला वाटतं राजसाहेबही असा विचार करणार नाही। कोणी खालच्या लोकांनी केला असेल तर त्यांनी हा विचार काढून टाकावा, कारण मनसे वगैरे भारतीय जनता पार्टी असा कधीच विचार करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।